नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अवघ्या 3 दिवसांवर विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार असून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीला मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते माजी मंत्री विजय खताळ पाटील यांच्या नातू भाजपचे युवा नेते विक्रमसिंग खताळ पाटील यांनी सपत्नीक काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय. त्यामुळे संगमनेरमध्ये महायुतीला ऐनवेळी मोठा धक्का बसलाय. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी या शनिवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. तसेच त्यांची नगर मनमाड महामार्गावर राहता तालुक्यातील साकोरी येथील दौलताबाद येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विजय निर्धार सभा झाली. यावेळी शिर्डी लोकसभेच्या निरीक्षक राजस्थानच्या आमदार रेटा चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये विक्रमसिंग खताळ पाटील यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते बाळासाहेब गायकवाड, काँग्रेसचे संगमनेर तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे आदी उपस्थित होते. महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेरात आल्यानंतर त्यावेळी विक्रमसिंग खताळ पाटील हे त्यांच्या समवेत दिसायचे. दरम्यान संगमनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते, मात्र ते नाराज झाल्यानं काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, शिर्डी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.